गोपीने काढली नवीन आलेली महाराष्ट्रात ट्रॅक्टरने नव्हतो डायरेक्ट गोपी आणला तो फालतूपणा शिकू नको बाबा. हे बघ मुंबईचं आहे ना गांधी ट्रॅक्टरला आमचा पाहुणा आहे एक पाय पडतो ते पाहुणा आणि तू तुझ्या पाय 3 दिवस मागच्या गॅरेज बंद करायला लागलो होतं. इथे मालक माझ्या भरोशावर गॅरेज बंद केलाय आणि गावच्या सरपंचाचा ट्रॅक्टर सरपंच मला पळू आणि ट्रॅक्टर ना एवढ्या आठवड्यात झाला ते. हो दादा चलायचं का तुला बदी रे का थोडं ते पोरगडा टचाट्याची इज्जत काढ राहिलं काय मी तुझ्या नादी लागलो. काय इज्जत काढतो मी काय खोटं बोललो काय हे एक बावळा कुठून आणले बधीर तो गोप्या सांभाळून बोल. पाहुण्याची इज्जत काढली म्हणजे माझी इज्जत काढली. थोडं बधीर दिसतंय म्हणून लगेच बधीर म्हणायचं का. ए दोघं लय ना काही इज्जत तुझ्या पाहुण्याच्या तुझ्या डोक्यात डायरेक्ट आईची बादली घालून मी तुम्हाला आता सांगतो लवकर निघा आणि आव्या तुला नादाने तर जिंदगी तुझ्या संग कधी येणार नाही. ठीक आहे चल आम्ही जातो. तुझ्या नादी लागून आलो इकडे बावळाटवानी परत जिंदगी तोंड डोकं दाखवतो मला. बरं का सरपंच तो मालक तुमचा किती मित्र असला तरी मला त्याच्याशी काही घेणं नाही. चिरकुट सगळा मालक आहे ना तुम्हाला अक्षरशः सांगतो 150 रुपये रोज देतो सगळं माझ्याकडून काम करून घेतो. अक्षरशः एवढे 50-100 ट्रॅक्टर मला एकट्याला पुस्तक. अरे गोप्या उन्नती करायची असली ते सगळं करावंच लागत. तुझ्या वयात मी याच्यापेक्षा खतरनाक काम केलेत. गोप्या अर्धे मालक भडकलाय ते म्हणतोय ट्रॅक्टर डिलिव्हरीचा आहे आणि तू कुशाल इकडे बोंबलत बसलाय. तो भडकला मी काय करू इथं काही एक ट्रॅक्टर पुसाल 4 डिलिव्हरी आहेत. काय काय करायचं मी एकट्याने स्टाफ भरावा ना 4-5 जणांचा. अजून एक काम कर हा ट्रॅक्टर ना मालकाच्या पाहुण्याला डिलिव्हरी करून द्यायचा आहे. आधी हा पूस मग बाकीची पूस. आणि आम्ही कायला बसलोय सकाळ धरून हे ट्रॅक्टर काढायचंय माझ्या आधी. ए बाबा येतो घर नाही येतो अंडवर करून मा काढा ट्रॅक्टर. आम्ही काय एडबिडे काय इथं चल रे हे ट्रॅक्टर पुसून काढ बाहेर लवकर. ए बाबा तू तर फार काही बोलायला लागला. मुंगीला मला सगळे ट्रॅक्टर पुसायचे. तुमच्या दोघांचं काय चाललंय मी ट्रॅक्टर पुसू बिहाल झालो. तू म्हणता हे ट्रॅक्टर काढा तो ट्रॅक्टर काढा. मी चालू जेवायला मालकाला सांगा. डबा थोडा डबा ठेव मी पण जेवतो.